रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता आपण टिळकनगर चेंबूर येथे आहोत आणि सह्याद्री क्रीडा मंडळाला आपण भेट दिलेली आहे आज. आणि अतिशय मोठ्या प्रमाणात इथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो दरवर्षी. यंदाचं सह्याद्री क्रीडा मंडळाचं 48वं वर्ष आहे आणि दरवर्षी इथे नाविन्यपूर्ण असा देखावा केला जातो जो सर्वत्र सुप्रसिद्ध असा आहे. आणि हा देखावा बघण्यासाठी, बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबई बाहेरच्या लोकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आणि आज आपण पाहू शकतो की जी रांग लागलेली आहे ती भली मोठी रांग इथे आज आपण पाहिली. आणि एकूणच एवढ्या मोठ्या स्तरावर जेव्हा आपण एखाद्या उत्सवाचं आयोजन करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कराव्या लागतात आणि वेगवेगळ्या समस्यांना पण सामोरं जावं लागतं. मात्र इथे आपण आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध अगदी इथे यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत ते अगदी सगळे कार्यक्रम अगदी शांततेत व्यवस्थित आयोजित करतायत. आणि आयोजन करत असताना एवढ्या मोठ्या सर्व कशा पद्धतीने हे कार्य चालतं याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंसर यांच्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार. पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर, आम्ही इथे आलो आणि पाहिलं भव्य दिव्य असा हा गणेशोत्सव आहे, साजरा करताय. तर एकूणच तुमच्या या मंडळाविषयी तुम्ही काय सांगाल? सह्याद्री क्रीडा मंडळ 48 वर्ष आता होत आहेत. सह्याद्री क्रीडा मंडळ हमेशा एक नवीन देखावे तयार करण्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि आयोजन चांगल्या पद्धतीने असतं. आपण बघाल की इथे जेवढे कार्यकर्ते आहेत सगळ्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर उत्सव चालतो. जिथे मॅन पॉवर असते तिथे सगळ्या गोष्टी शिस्तबद्ध पद्धतीने होतात. आणि 48 वर्षात पदार्पण केलेले आहे. अनेक वेगवेगळे देखावे केलेले आहेत आम्ही. राम मंदिर पासून कृष्ण मंदिर, आता बघत असाल आपण संकटमोचन हनुमान मंदिर आहे, क्रूज केलेली आहे, पांडा विलेज मुलांसाठी केलेले आहे. असे विविध देखावे आपण इथे सादर करत असतो. म्हणजे एकूणच इथे पाहायला म्हणजे आपण आलो तेव्हा अतिशय सकारात्मक असं हे वातावरण आहे. आणि म्हणजे गर्दी आहे पण गर्दी जाणवत नाही. तर याचं मला वाटतं जे गमक आहे किंवा ह्या सगळ्या आणि तरुण आहेत तुमचे सगळे कार्यकर्ते पाहिले आणि तो उत्साह आहे तो इथे जाणवतोय. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? जेवढा तरुण वर्ग आहे ते आस्था आहे, त्यांना बाप्पाविषयीची आस्था असल्यामुळेच ते इथे आहेत. आणि हिंदू संस्कृती आपली जपावी, टिकावी त्याच्यासाठी हा कल आहे या तरुण मुलांचा आणि ते जोपासण्याचं काम सह्याद्री क्रीडा मंडळ करत आहे. निश्चितच. आणि कारण बऱ्याचदा आपण पाहतो की मोठमोठ्याने डीजे लावणं किंवा मोठमोठ्याने गाणी वाजवणं आणि सण उत्सव आपले असले तरी सुद्धा गाणी वेगवेगळी असतात. तर ते इथे वातावरण आपल्याला अजिबात पाहायला मिळालं नाही. त्यामुळे आणखीन सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ झालेली आहे. आणखीन कोणते वेगवेगळे उपक्रम सह्याद्री क्रीडा मंडळातर्फे सगळे जे राबवले जातात ज्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग असतो नागरिकांचा? वर्षभर सह्याद्री क्रीडा मंडळाचे कार्यक्रम चालू असतात. ब्लड डोनेशन कॅम्प झाले, आय चेकअप असते, लहान 16 वर्षा मुलांचे क्रिकेट स्पर्धा असतात. त्याच्यानंतर तुमचे शालेय पुस्तक वाटप, वह्या वाटप, असे विविध म्हणजे 3-4 क्षेत्रामध्ये आपण सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा या सगळ्या विषयांमध्ये आपण काम करत असतो. अच्छा. तुम्ही इथे येणाऱ्या सर्व भक्तांना किंवा जे नागरिक आहे जे येत असतात आणि तुमची ख्याती आहे खरं तर सह्याद्री क्रीडा मंडळाचा बाप्पा म्हटलं की अगदी. आणि आता मला वाटतं 5 दिवसांचे गणपती गेल्यानंतर आणखीन दुपटीने यामध्ये वाढ होते. तर हे सगळं आयोजन करताना मला वाटतं ही सगळी मंडळी आहेत त्यांना म्हणजे पूर्ण नॉलेज तर आहेच, पण मग एकूणच तुम्ही येणाऱ्या ज्या नागरिकांना तुम्ही त्यांना काय आव्हान कराल? शिस्तबद्ध पद्धतीने आमचा उत्सव चालत असतो. त्याच पद्धतीने तुम्ही या, आम्ही दर्शनासाठी इथे आहोत. तुम्हाला चांगल्या पद्धतीने आम्ही दर्शन करून देऊ. कुठच्याही उत्सवाला गाठपोट लागू नये याची दक्षता जशी आम्ही घेतो तशी नागरिकांनाही आवाहन करतो तुम्ही ते दक्षता पाळावी. आणि पोलीस प्रशासन म्हणूया किंवा पालिका प्रशासन यांचं सहकार्य तुम्हाला कसं या उत्सवादरम्यान मिळतं? कुठचाही उत्सव म्हटला की सगळ्यांचं सहकार्य आलं म्हणजे आपल्या पत्रकारांपासून सगळ्यांचं सहकार्य येतात. तर आम्ही देखावा ते केलेला आहे आणि आज तुम्ही इंटरव्ह्यू घेताय, तुम्ही आम्हाला प्रसिद्धी एक प्रकारे देतच आहात. त्यामुळे पत्रकारांचे पण आभार, पोलीस प्रशासनाचे आभार, BMCचे आभार, प्रत्येक इथे कॉलनीतल्या नागरिकांचे आभार आणि येणाऱ्या गणेश भक्तांचे देखील आभार. निश्चितच. तर मंडळी, आता आपण टिळकनगर चेंबूर इथल्या सह्याद्री क्रीडा मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट दिली आणि आपण पाहिलं की अतिशय सुंदर असं हे वातावरण आहे, शांतता आहे आणि सकारात्मक ऊर्जा आहे. तर मला वाटतं ही सकारात्मक ऊर्जा वाढवणं हेच मुख्य काम आहे अशा उत्सवांमागचं. कारण जेव्हा आपण आपली परंपरा, संस्कृती जपत असतो तेव्हा मला वाटतं ह्या गोष्टी सह्याद्री क्रीडा मंडळाकडनं शिकणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण आतमध्ये गेल्यानंतर आपण पाहिलं अतिशय सुंदर असा देखावा साकारण्यात आलाय.
सजावट करण्यात आले आणि तिथलं कुठेही पावित्र्य जे आहे ते ढळू दिलेलं नाहीये, हे एक महत्वाचं आहे. त्यामुळे यासाठी सह्याद्री क्रीडा मंडळाचे खूप खूप आभार. धन्यवाद. पोलीस महाराजाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा की आपण या पुऱ्या टीमनी येऊन दर्शन घेतलं आणि अशा प्रत्येक मंडळात जाऊन आपण छोटं मंडळ मोठं मंडळ जे काही विचार न करता प्रत्येकाला प्रसिद्धी देण्याचं जे काही काम करत असतात त्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. पोलीस माझा न्यूज मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा. आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा 2 मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा. पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून 5 उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल. तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअपवर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7977201298. अधिक माहितीसाठी भेट द्या www.polismazha.com. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता आपण टिळकनगर चेंबूर येथे आलेलो आहोत आणि सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणेशोत्सवाला आता आपण भेट दिलेली आहे. जवळपास 48 वर्ष या गणेशोत्सव मंडळाला झालेली आहेत आणि सर्वत्र सुप्रसिद्ध असा हा गणेशोत्सव मंडळाचा गणपती उत्सव असतो. ते त्याच्या खास सुबक आणि अतिशय सुंदर अशा कलाकृतीसाठी, सजावटीसाठी, देखाव्यांसाठी. आणि आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात इथे भाविक भक्त हे दर्शनासाठी येत असतात आणि आपण बाहेरही पाहिलं खूप दूरवर रांगा लागलेल्या आहेत आणि रात्रभर मला वाटतं 24 तास इथे देवाचं दर्शन घेण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणे भक्तगण येत असतात. आपल्या सोबत आता सह्याद्री क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत अमित सातर्डेकर. त्यांच्याशी आपण याबाबत संवाद साधणार आहोत. नमस्कार अमितजी. नमस्कार. सह्याद्री क्रीडा मंडळाचं हे 48वे वर्ष आहे आणि अतिशय सुंदर असं इथे आयोजन पूर्ण केलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाविषयी काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे आमचं 48वे वर्ष आहे. तर सह्याद्री क्रीडा मंडळ हे आमच्या देखाव्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे गेले 48 वर्ष आम्ही देशभरात जेवढे पण सुप्रसिद्ध मंदिरं असतील ते सगळे देखावे आम्ही इथे उभारले आहेत. आणि यावर्षी आम्ही संकटमोचन हनुमान मंदिर हा देखावा इथे बनवायचा योग्य आहे. कारण आम्ही आधी राम मंदिर बनवलंय, स्वामी समर्थ मठ बनवलेलं आहे. तर हनुमान मंदिर हे आपल्याला पुऱ्या देशभरात असं एवढं सुंदर मंदिर कुठेच बघायला भेटणार नाही. कारण ही थोडं आम्ही आमच्या हिशोबाने एक क्रिएट केलंय. हे पूर्ण तुम्ही समोर राम मंदिर, राम दरबार बघू शकता. तिथे हनुमान मंदिर आहे, बाप्पा आपल्या मागे आहेत आणि तसंच जसं तुम्ही आतमध्ये येणार ते हनुमानजी आपलं स्वागत करतात. तर पुऱ्या देशभरात जसा प्रत्येक नागरिक आपल्या हिंदू समाजात जो आहे तो हनुमान बोलल्यावरती आपण एक आपल्या हृदयात ते रामाचं हे पण खूप रामभक्त हनुमान म्हणजे रामजींचं नाव घेतलं की हनुमानजींचं नाव येतच. तर आम्ही जेव्हा राम मंदिर बनवलेलं 2018ला, तर हनुमान मंदिर हे बनवणं म्हणजे ते आमच्या ह्याच्यात होतच आधी की आम्ही ऑलरेडी 2 वर्ष पुढे आम्ही काय करणार आहे ते ऑलरेडी आम्ही ते प्लॅनिंग मध्ये असतो. तर यावर्षी हनुमानजीचं दर्शन इथे घेण्यासाठी भाविकांची रांग लागली आहे आणि सर्व भाविकांना मी इथे आमंत्रित करतो की त्यांनी टिळकनगर मध्ये येऊन आमच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं आणि हनुमानजींचे आशीर्वाद घ्यावे. गेले म्हणजे आता 10 ते 11 दिवस हा उत्सव इथे मोठ्या प्रमाणात सुरू असतो. तर नेमके कोणकोणत्या पद्धतीचे कार्यक्रम इथे होत असतात आणि कसा उत्साह असतो? कारण आपण पाहिलं की बाहेरून जेव्हा आता गुहेसारखी आतमध्ये एंट्री आहे आणि आल्यानंतर असं हे प्रशस्त असं पूर्ण मंदिर पाहायला मिळालं. तर हे कसं काय सगळं आयोजन होतं? तसं आम्ही थीम प्रमाणे जर तुम्ही बघाल तर बाहेरून एक गुफा आणि जसं एक माउंटनचं एक लुक दिलंय बाहेरून.
आणि आतमध्ये आल्यावरती मंदिर आहे, कारण हनुमानजी त्या गोष्टीसाठी फेमस आहेत. हा. आणि जसं मी आधी बोललो की हनुमान मंदिर असं एवढा सुंदर देखावा पुढे देशभरात कुठेच नसतं. आपण हनुमान मंदिर जेव्हाही आपण हनुमान मंदिरात जातो तेव्हा एकदम सिंपल साधं मंदिर असतं ते, पण त्याला एक वेगळा देखावा आणि एक लुक देण्याचा आम्ही इथे प्रयास केलेला आहे. काही आणखीन वेगळे सामाजिक उपक्रम वगैरे? 5 दिवसानंतर रात्रीची भजनं चालतील, काही हिंदी भजन मंडळी येतात आणि बाकी काही उपक्रम आम्ही 11 दिवस राबवत नाही, कारण गर्दी जेवढी असते की आमचे जेवढे स्वयंसेवक असतात ते सगळे भाविकांच्या सेवेत असते. त्यामुळे बाकी कार्यक्रम जे असतात ते आम्ही वर्षभर चालू करतच असतो. म्हणजे सह्याद्री क्रीडा मंडळाचं हे 48वं वर्ष आहे आणि अतिशय सुंदर तऱ्हेने आपण पाहू शकतो. अप्रतिम असं हे काम करण्यात आलेलं आहे, देखावा सजावटी. विसर्जन नंतर जर तुम्ही 10 दिवसानंतर याल तर हे एक समाज मंदिर हॉल, अच्छा. आडाचं समाज मंदिर हॉल आहे. तर आम्ही स्क्रॅच पासून सगळं काही इथे बनवतो आणि याच गोष्टी मग पुढे तुम्ही नवरात्रीमध्येही काही मंडळ आमचा हा सेट तिथून घेऊन जातात. अच्छा. हा, म्हणजे ही एक खासियत आहे. म्हणजे हे तुम्ही इथून पुढे दुसरीकडे बघायला भेटेल तुम्हाला, पण आमच्या इथे हे पहिल्यांदाच क्रिएट करण्यात आलं. अच्छा, ओके ओके. तर मंडळी आपण पाहू शकता की अतिशय सुबकतेनं अगदी बारीक काम आहे आणि आतमध्ये आल्यानंतर एवढं प्रसन्न वातावरण आहे आणि त्यामध्ये जेव्हा बाप्पाचं दर्शन घेतो आणि भल्ली मोठी रांग इथे लागलेली आहे. सह्याद्री क्रीडा मंडळाचं हे 48वे वर्ष आहे आणि मला वाटतं असेच ते उत्तरोत्तर ही प्रगती जी आहे ती आपल्याला माहिती आणि मला वाटतं सर्वदूर पसरलेली आहे आणि म्हणूनच मोठ्या संख्येनं नागरिक इथे दर्शनासाठी येतात. धन्यवाद. पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा. आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा 2 मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा. पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून 5 उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल. तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअपवर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7977201298. अधिक माहितीसाठी भेट द्या www.polismazha.com. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.